कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलंय आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला। एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। आजही आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं असताना तिथेही जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला आलं ते त्यांच्याजवळ मी शांतपणे चर्चा केली। आता धाराशिवचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांची जी काय मागणी होती त्यांचं म्हणणं होतं ते शांतपणाने ऐकलं। त्या संदर्भात पक्ष योग्य ती भूमिका घेईल। शेवटी काल विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भातली माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आली। मी हेही यापूर्वी सांगितलं की यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषीसारखं अतिशय संवेदनशील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी काही चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे। कालच्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा पक्ष त्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती बसून या संदर्भातला विचार करेल।